सैनिक दलांच्या इथे मोठी रॅली आपण पाहू शकता निघालेली आहे। नागपूरच्या संविधान या परिसरामध्ये आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिवसाच्या दिवशी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आणि महिला गणतंत्र सुद्धा आज इथे नागपूरच्या संविधान या ठिकाणी पोहोचलेले आहे। संविधान दिन जय हो जय हो। हा दल आज नागपूरच्या संविधान या परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि तिथे आज मानवंदना देण्यासाठी ते सज्ज झालेले आहे। पाहू शकता मोठ्या संख्येने समता सैनिक दलांची महिलांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत पुरुष वर्ग सुद्धा आहे। तीन भाई 1 2 3 हेलो तीन जाऊ द्या आपल्या तिकडे। अच्छा राहुल तुम्ही संदेश द्याल हा संदेश मला वाटतं इकडे मंडळी जास्त झाली तर इकडे घ्या। मला असं वाटतं पुरुषांनी त्याला पाहिजे चौथी लाईन करू नका, चौथीचे असेल ना तिकडे झालं ओके। आणि एक हातात ठेवा या सर जिंदाबाद यशस्वी जिंदाबाद 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 यस जिंदाबाद जिंदाबाद यशस्वी जिंदाबाद। थैंक यू जय भीम। इसके बाद सभी लोग बैठेंगे। विचार मंचावर सर्व मान्यवरांचं मी संविधान फाउंडेशनच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आपण सगळेजण संविधानाच्या विचार संविधानाचा जागर करणारी संविधानाची आज 26 नोव्हेंबर वाचन करूया आणि त्या माध्यमातून संविधान जागर करूया। कोणाचं आहे?
हा जो प्रयोग आहे आम्ही आज संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या संविधान परिसरामध्ये मोठ्या संख्येने समता सैनिक दलांनी तिथे येऊन त्यांना मानवंदना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुतळ्याला अभिवादन सुद्धा केलं. आज त्यांना आपल्याकडे मान्यवर साहेब सुद्धा जुळले आहे. आपण त्याची वार्ता करूया, थेट जाणून घेऊया काय जनतेला सांगणार आहे त्याच्यावर. तर परिचय सांगा. शेखर गायकवाड़ राष्ट्रीय महासचिव समता सेनदल और ये मेरा परिचय है. और इसके बाद यहाँ पर हम लोग संविधान के सम्मान में समता सेनदल मैदान में इस कंसेप्ट को लेकर जनजागरण अभियान के उपक्रम में हम लोग यहाँ पर एकत्रित हुए और ये संविधान के प्रति संविधान का सम्मान होना चाहिए और देश की सत्ताधारी शक्तियाँ जो है उन्होंने संविधान का अमल भी करना चाहिए और देश के नागरिक होने के नाते संविधान की जो तरतूदें हैं समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, इस मूल्यों को लेकर अमल बजावनी की इस सत्ताधारी लोगों ने अमल करना चाहिए. जिस संविधान के तहत ये लोग चुन के जाते हैं तो उनकी जिम्मेदारी बन जाती है कि जिनके वोटों के वजह से ये लोग चुन के गए हैं और जिन संविधान ने ये अधिकार दिया तो वो संविधान के तहत इन्होंने सरकार स्थापित करके उसी संविधान के अमल करना चाहिए जो हमारे पूर्वजों ने जो सपना देखा था भारत देश में कि एक अखंडता रहना चाहिए, सार्वभौम रहना चाहिए और ऐसा गणराज्य, ऐसी एक लोकशाही जिसके तहत आज संविधान ये सर्वश्रेष्ठ माना जाता है पूरे दुनिया में और जिसके तहत आज भारत देश को पूरी दुनिया में एक संविधान के तहत जो यहाँ पर सत्ता स्थापित होती हैं, लोकशाही हैं, तो उसका आदर सम्मान भी करते हैं. तो इस आधार को लेकर संविधान इतनी देश की आत्मा है, एक ऐसा दस्तावेज है कि जिसके तहत इस देश के नागरिकों के अधिकार भी मिलते हैं, मौलिक अधिकार भी मिलते हैं और उनके सामाजिक न्याय भी मिलना चाहिए, आर्थिक न्याय भी मिलना चाहिए. शिक्षा का जो अधिकार है पूरी तरह से देश में खाजगीकरण के नाम से शिक्षा एक व्यापार बना दिया है जिसमें सुप्रीम कोर्ट हो या न्यायपालिका हो ये अपना एक दायित्व निभा नहीं रही हैं. तो और ऐसे इसमें अनुसूचित जाति के जमाती के वर्गीकरण के हिसाब से 1 अगस्त 2024 में एक निर्णय सुप्रीम कोर्ट का आया, उसी का तो हम लोग निषेध करते ही हैं कि जिसके आधार पर हमारा एक आरक्षण था तो वर्गीकरण करके इन्होंने इस पूरे समूह के ऊपर एक अन्याय किया है. तो ऐसे ही इस संविधान के सम्मान में आज हम लोग जनजागरण करके लोगों को एक जागरूकता लाने की प्रयास करेंगे कि भी आने वाले दिनों में ये निर्णय जो है सुप्रीम कोर्ट का ये क्रिमिनल लगाई गई है तो ये सही नहीं है. आज हम लोग आज़ादी के बाद आज तक जिस शिक्षा के कारण हम लोगों का थोड़ा बहुत विकास हुआ है उस शिक्षा और इसमें हमें अगर मान लो रोकने का प्रयास करेंगे तो समता सेनदल ये संविधान के सम्मान में समता सेनदल मैदान में उतरेगा और पूरी तरह से विरोध करेगा और ये अमल करने के लिए संविधान को अमल करने के लिए लोगों में जनजागरण करेगा. इसी साथ आज का ये 26 नवंबर संविधान दिन पर सभी भारतवासियों को मैं मंगल कामना देते हुए मैं ये संदेश यहाँ समाप्त करता हूँ. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. माझे नाव शालिनी सांगोडे आहे. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येते. हा सर्वांनाच माहीतच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळे हा दिन आपण साजरा करत आहोत आणि हाच दिवस आपण नेहमी असाच साजरा करत राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः आपल्यावर काही अन्याय अत्याचार झाला तर संविधानातर्फे आपल्याला न्याय मिळेल याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. कदाचित आपली जनता तेवढी अजून प्रकाशित नाही झाली आहे कारण त्यांना अजून आपलं महत्त्व समजलेलं नाही आहे. आता जसं इलेक्शन येऊन गेलं, आपली पार्टी नाही आली ते ठीक आहे, पण आपल्या प्रती जे आपले अन्याय होत आहे त्याचंही आपण हे करत नाही आहोत, विरोध करत नाही आहोत. ते खूपच दुःखाची बाब आहे. त्या कारणानं आपला समाज एकत्र जुळलेला नाही आहे.
ते पण एक पार्टीला न येण्याचं एक कारण असू शकते असं मला वाटते. माझं नाव माया उके आहे. संविधान चौकमध्ये आपण सगळे लोक जमलेलो आहोत. आज 75वा संविधान दिवस आहे. तर सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना माझा शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी हा दिवस खूप मान सन्मानाने, आदराने आणि मोठ्या उत्साहाने सगळ्यांनी साजरं केलं पाहिजे. का साजरं केलं पाहिजे? कारण की एवढा घुमटा होता, बोलायची म्हणजे उभा नव्हती की आपण बोलू शकत होतो. ते बाबासाहेबांनी आम्हाला बोलण्याचं, जगण्याचं एवढं मोठा घुंगट होतं तो बाहेर काढण्याचं जो अधिकार दिलं, जी घटना लिहिली बाबासाहेबांनी, आज त्याला 75 वर्ष पूर्ण झाले. जे आताचं वातावरण होतं थोड्याच दिवशीच्या पहिले की अटा गटा तटात आपण वाटलं गेलो, पण आता सगळ्यांनी असा एक निर्धार पक्का करायला पाहिजे की आता तरी आपण एकत्र आलो पाहिजे. निळ्या झेंड्याखाली आपण आता तरी एकत्र आलो पाहिजे. किती दिवस आपण अटातटात गटात वाटले जाऊन, भरपूर गट झाले, आता तरी एकत्र या. आता काळाची गरज आहे की आपल्याला एकत्र आलं पाहिजे. म्हणून माझ्या सगळ्या बंधूंना आणि माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना असं म्हणणं आहे की आता तरी आपण एकत्र या. आणि हाच माझा ह्या दिवशीचा निर्धार आहे आणि सगळ्यांना हा निर्धार केला पाहिजे. म्हणून मी सगळ्यांना अजून एकदा 75वा संविधान दिवस सगळ्यांना शुभेच्छा देते आणि एकत्र होण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते. जय भीम, जय भारत, जय संविधान.